तुमच्या 10वी बोर्डच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन कन्फर्म असतो, तो म्हणजे असतो आपला चिन्ह ओळखा, विराम चिन्हे ओळखा. क्वेश्चन नंबर 4A मध्ये, चौथ्या A मध्ये तिसरा प्रश्न असतो. बघा आता यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न असतो. विराम चिन्हावर आधारित कृती असेल, यात एक गुणासाठी बहुधा 2 कृती विचारल्या जातात, 2 प्रश्न राहतात. आता या कृतीमध्ये चिन्हावरून नावे लिहा, चिन्ह देऊन राहील, नावे काढावं लागेल, हे सगळ्यात जास्त विचारलं जाते. नावासमोर चिन्हे काढा, नावं देऊन राहील तर तुम्हाला चिन्ह काढावं लागेल, किंवा जोड्या लावा, किंवा वाक्यात विराम चिन्हाचा वापर करा. यापैकी अशा प्रकारची कृती राहू शकते. तर तुम्हाला हे जे चिन्ह आहेत हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. हे सर्वच्या सर्व चिन्ह बघा. आता सगळ्यात पहिला चिन्ह आहे आपला, याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे असा असतो आपला फुल स्टॉप. स्वल्पविराम, स्वल्पविराम म्हणजे कॉमा. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट, या वर्षी कन्फर्म विचारणार आहे तुम्हाला, कन्फर्म क्वेश्चन, स्वल्पविराम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला कन्फर्म विचारण्याचे चान्सेस आहे. प्रश्नचिन्ह म्हणजे होते क्वेश्चन मार्क. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह सुद्धा बहुतच इम्पॉर्टंट आहे. तिन्ही प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता हा वाला जर एक असा असेल तर याला म्हणतो आपण एकेरी अवतरण चिन्ह, आणि हे 2-2 जर असतील लाईन तर याला म्हणतो आपण दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर हा जो असतो अशी डॅश जर असेल, लंबीवाली जर डॅश असेल, लंबीवाली डॅश, तर याला म्हणतो आपण अपसरण चिन्ह. आणि छोटीवाली डॅश असेल तर याला म्हणतो आपण संयोग चिन्ह. लंबीवाली म्हणजे अपसरण, छोटीवाली म्हणजे काय होते, संयोग चिन्ह. आता असा एक हा असेल आणि इथं खाली टिंब असेल तर याला म्हणतो आपण उद्गारवाचक चिन्ह. त्याच्यानंतर हा वाला जर असेल फक्त 2 डॉट, फक्त 2 डॉट, तर त्याला म्हणतो आपण अपूर्ण विराम. हा 1 डॉट म्हणजे पूर्ण विराम, 2 म्हणजे अपूर्ण विराम. आणि 1 डॉट आणि 1 कॉमा असेल तर याला म्हणतो आपण अर्धविराम. लक्षात ठेवा, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यापैकी हा फुल स्टॉप, कॉमा, उद्गारवाचक प्रश्नचिन्ह हे तर तुम्हाला कॉमन आहे. आता हा जो आहे हा आहे आपला एकेरी अवतरण चिन्ह, हा वाला एकेरी अवतरण चिन्ह, आणि हा वाला जो आहे याला म्हणतो आपण दुहेरी अवतरण चिन्ह. आणि आता संयोग चिन्ह म्हणजे काय होते बघा, संयोग चिन्ह म्हणजे होते लहानवाली रेषा. संयोग चिन्ह म्हणजे होते लहानवाली रेषा. आणि मोठीवाली रेषा म्हणजे होते आपला कोणता, तर अपसरण चिन्ह. मोठी रेषा म्हणजे काय होते, अपसरण चिन्ह. याच्यापैकी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कोणते आहे, तर एक आहे स्वल्पविराम, व्हेरी इम्पॉर्टंट, प्रश्नचिन्ह व्हेरी इम्पॉर्टंट, अवतरण चिन्ह व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्यासोबतच एक येऊ शकतो तुम्हाला अर्धविराम. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तसे तर फक्त 9 दिले आहे तुम्हाला, 9च्या 9 पण पूर्णच्या पूर्ण लर्न करायचे. आता हा व्हिडिओ पटकन आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि समासवाला व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी युट्यूबवर अपलोड झाला आहे, मोठा व्हिडिओ आहे, आणि पूर्णच्या पूर्ण 2 मार्क क्लिअर होऊन जातील. आणि नेक्स्ट मला कोणता क्वेश्चन पाहिजे तो पटकन कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच.